Welcome all, I am Mayur Jagdale and we are going through our subject Energy Conservation and Audit, from which we have started topic number 2, that is Energy Conservation in Electrical Machines. So let's start today's session. Okay, first what we will learn today. आज आपण काय शिकणार आहोत बघा, टाइप्स ऑफ एनर्जी पेशंट ट्रान्सफॉर्मर. In previous lecture we have seen the different types of techniques of energy conservations. ज्या काही एनर्जी कन्झर्वेशनच्या टेक्निक्स आहेत ट्रान्सफॉर्मर मधल्या त्या आपण बघितल्या होत्या. आता आपण जे काही एनर्जी एफिशियंट ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचे टाइप्स बघणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स असतात जे एनर्जी एफिशियंट आहेत. ओके, आपण काय करतोय, कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करतोय एनर्जी एफिशियंट ट्रान्सफॉर्मरने. मध्ये ट्रान्सफॉर्मर कुठले आहेत जे एनर्जी एफिशियंट आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे एनकॅप्सुलेटेड ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये काय बघा, इन दिस टाइप ट्रान्सफॉर्मर ऑइल अँड अदर लिक्विड इज नॉट युज्ड फॉर कूलिंग. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल आपल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतोय, जे कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर असतात त्यामध्ये आपण ऑइल यूज करतोय. ठीक आहे, कशासाठी ऑइल यूज करतोय आपण, कूलिंग साठी. आणि इन्सुलेशन. ठीक आहे, कूलिंग आणि तुमचं इन्सुलेशन साठी आपण काय करतोय, ऑइल यूज करतोय. पण एनकॅप्सुलेटेड ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण हे काय ऑइल आहे हे वापरत नाही किंवा कुठलेही लिक्विड वापरत नाही आपण कूलिंग साठी. ठीक आहे, फक्त आपण ऑइल कूलिंग साठी वापरते. लक्षात ठेवा, जे काही आपले कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर आहेत त्यामध्ये. पण ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये नावाचं आहे बघा, ड्राय टाइप. ओके, ड्राय मध्ये कुठलाही लिक्विड नसणार आहे. समजतंय बघा, ड्राय म्हणजे यामध्ये कोणतेही लिक्विड यूज आपण करणार नाही आहोत. मग कूलिंग कसं होईल. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ दिस नॉर्मल एअर इज युज्ड. मग कूलिंग साठी आपण काय करतोय, नॉर्मल एअर यूज करतोय. इट इज युज्ड अप टू 11 kV and 2.5 MVA. इट इज युज्ड फॉर इंडोर ऍप्लिकेशन्स. जे काही आपले इंडोर ऍप्लिकेशन्स असतात, आता दोन प्रकारचे सिस्टीम्स असतात तुमचे, तुम्हाला माहित असेल तर. एक असतं इंडोर आणि दुसरं असतं आउटडोर. ठीक आहे, आता इंडोर म्हणजे काय आणि आउटडोर म्हणजे काय. पहिला आउटडोर म्हणजे काय बघा, जे काही तुमच्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत. ओके, डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत, ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल. ठीक आहे, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्मर यूज करताय ते झाले तुमचे कुठले, आउटडोर ट्रान्सफॉर्मर. मग तुमच्या कंपनीमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, इंडोर म्हणजे काय, कंपनीमध्ये आपण यूज करतो ते. ठीक आहे, वेगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये आपण जे इंडोरला ट्रान्सफॉर्मर यूज करतो त्याला काय म्हणायचं, इंडोर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, मग काही एक्झाम्पल्स आहेत, तुमचे माइन्स असतील, एअरपोर्ट असतील, या ठिकाणी आपण कुठले ट्रान्सफॉर्मर यूज करणार, एनकॅप्सुलेटेड ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. हे तुमचे इंडोरचे काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, अकॉर्डिंग टू insulation used in encapsulated dry type transformer, there are two types. जे काय आपण इन्सुलेशन वापरणार आहे, इन्सुलेशन साठी जे काय मटेरियल वापरणार आहे त्याच्यावरती ह्याचे दोन टाइप्स पडले. कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे इपॉक्सी रिजन इम्प्रेग्नेटेड ट्रान्सफॉर्मर आणि सेकंड आहे कास्ट रेजिन इन्सुलेटेड ट्रान्सफॉर्मर. ओके, त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत इपॉक्सी रेजिन इम्प्रेग्नेटेड ट्रान्सफॉर्मर. इम्प्रेग्नेटेड म्हणजे त्यावरती लेयर देणे. ठीक आहे, तुमच्या तर कशावरती काय असते ते बघा. इन दिस टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर, इन दिस टाइप polyester is applied on transformer winding and winding are poured in the chemical
अँड इट इज ड्रायड इन ओव्हन. ठीक आहे, म्हणजे काय आपले इपॉक्सी रेजिन इम्प्रेग्नेटेड ट्रान्सफॉर्मर आहेत, त्यामध्ये आपण काय करतोय, पॉलिस्टर अप्लाय करतोय. कशावरती? तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग वरती. त्यानंतर काय करतोय, एक विशिष्ट प्रकारच्या केमिकल मध्ये आपण ते बुडवून ठेवतो, पोर्ड इन केमिकल, आणि त्यानंतर आपण ते ओव्हन मध्ये ड्राय करून घेतो. ठीक आहे, लेअर कशाची आहे तुमची इथं? पॉलिस्टरची लेअर आहे, जे आपण इम्प्रेग्नेटेड म्हणजे काय, हे लेअर चढवणे, तुमच्या वाइंडिंग वरती हे लेअर चढवणे, यालाच काय म्हणतो आपण? इम्प्रेग्नेटेड. ठीक आहे. ड्यू टू दिस वाइंडिंग रेजिस्टन्स इज डिक्रीजेस. मग हे आपण कशासाठी करतोय, जर आपण पॉलिस्टर चढवलो तुमच्या वाइंडिंग वरती, त्यानंतर केमिकल मध्ये वळवून जर ते आपण ड्राय करून घेतलं, तर काय होणार आहे, तुमच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी होणार आहे. हाय व्होल्टेज कॅपॅसिटी इज इन्क्रीज्ड. ठीक आहे, जर तुमचा रेजिस्टन्स कमी झाला तर ऑब्व्हियसली तुमचा करंट कॅपॅसिटी वाढणार आहे त्या तुमच्या ट्रान्सफॉर्मरची. नंतर तसं झालं तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तुमचं जी काय व्होल्टेज कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होणार आहे. हाय व्होल्टेज कॅपॅसिटी इज इन्क्रीज. तुम्ही जे काय जिथं व्होल्टेज जास्त असतं किंवा ग्रेटर व्होल्टेज असते, त्या ठिकाणी तुम्ही हे, किंवा सडनली व्होल्टेज इन्क्रीज होत असतं सिस्टीम वरती, त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हा तुम्ही यूज करू शकता. हाय टेम्परेचर टू रेजिस्टन्स. ठीक आहे, हा पण फॅक्टर तुमचा वाढतोय. ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मर लॉस इज रिड्युसेस अँड एफिशियन्सी इज इम्प्रूव्ह. जर सपोज तुम्ही बघितला तर काय होते, जे काही तुमचे ट्रान्सफॉर्मर लॉसेस आहेत, ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मर लॉसेस जे काय आहेत ते रिड्यूस होतात, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली काय होणार, तुमची एफिशियन्सी इम्प्रूव्ह होणार आहे. जर एफिशियन्सी जर तुमची वाढवत असेल हा ट्रान्सफॉर्मर, तर ऑब्व्हियसली हा काय करत असणार आहे, तुमचं एनर्जी कॉन्झर्वेशन त्या ठिकाणी होत असणार. त्यानंतर सेकंड आहे तुमचा कास्ट रेझिन इन्सुलेटेड ट्रान्सफॉर्मर. नावाचा बघा कास्ट रेझिन. इन दिस टाइप कास्ट रेझिन इन्सुलेशन इज युज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. आपण ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग साठी काय करतोय, कास्ट रेझिन इन्सुलेशन यूज करतोय. मग याच्यामुळे काय होते बघा, डायरेक्ट स्ट्रेन ऑफ द कास्ट रेझिन इज मोर. डायरेक्ट स्ट्रेन काय याची जास्त आहे, त्यामुळे तुमच्या त्या वाइंडिंगची पण स्ट्रेंथ वाढणार. ओव्हरऑल कॅपॅसिटी ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर इज मोर. ज्या ठिकाणी सडनली तुमचा लोड वाढतोय सिस्टीम वरती, त्या ठिकाणी आपले कन्व्हर्शन ट्रान्सफॉर्मर काय होतात, काही वेळेला म्हणजे हे होतात, म्हणजे सिस्टीम मधून आउट होतात. ठीक आहे, पण हे जे तुमचे ट्रान्सफॉर्मर आहेत कास्ट रेझिन ट्रान्सफॉर्मर, ते काय होतात, ओव्हरलोड कॅपॅसिटीला ते सस्टेन राहतात. त्यामुळं हा एक याचा प्लस पॉइंट आहे. लाइटिंग सर्ज इफेक्ट विल बी मिनिमम. आता हे जे काही तुमचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते कुठे असणार, तुमच्या आउटडोअरला असेल. ठीक आहे, मग ह्यामध्ये काय होणार आहे, सॉरी, या ठिकाणी एक वाक्य आले बघा, लाइटिंग सर्ज इफेक्ट. तर मे बी काही जणांना हे माहित असेल किंवा नसेल, पण लाइटिंग सर्ज म्हणजे काय, तुमची वीज. ओके, लाइटनिंग स्ट्रोक आपण त्याला म्हणतोय, लाइटनिंग सर्ज म्हणतोय. जी वीज पडते, ट्रान्सफॉर्मर आहे सपोज तुमचा, तर इथे काय पडते, तुमची ट्रान्सफॉर्मर वरती वीज पडते काही वेळेला. मग त्यावेळेला काय होते, जे काही तुमचं व्होल्टेज आहे ते आपण अर्थला पाठवतो. ठीक आहे, ते का व्होल्टेज आहे ते आपण अर्थला पाठवतोय. त्यासाठी एक इक्विपमेंट आपण यूज करतोय, त्याला आपण म्हणतोय लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे, काय म्हणतो त्याला, लाइटनिंग अरेस्टर. हे फक्त इन जनरल माहित करून घ्या. त्याला काय म्हणतो आपण, लाइटनिंग अरेस्टर. डिफरंट टाइप्स ऑफ लाइटनिंग अरेस्टर आपण यूज करत असतोय टू प्रोटेक्ट द इक्विपमेंट. जे काही तुमचं मशीन आहे ते प्रोटेक्शन साठी आपण लाइटनिंग अरेस्टर वापरत असतो. लाइटनिंग अरेस्टर काय करतात, जी काही वीज तुमची पडते, जी काही वीज तुमची पडते ती ग्राउंडला न्यायचं काम कोण करते, हे लाइटनिंग अरेस्टर करतात. ठीक आहे, आता इथे आले लाइटनिंग सर्ज इफेक्ट विल बी मिनिमम. त्यामुळे सिस्टीम अशी डिझाईन केलेली असते किंवा मशीन, या ठिकाणी जे काही लाइटनिंग सर्जचे इफेक्ट आहेत त्या ट्रान्सफॉर्मरला काय असतात, कमी असतात, किंवा या ठिकाणी मिनिमम लाइटनिंग सर्ज इफेक्ट असतो. ओके, हे तुमचे काही पॉइंट्स होते कास्ट रेझिन इन्सुलेटेड ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड. आता जे काही तुमचे ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. इट इज फायर प्रूफ, सो डेंजर ऑफ फायर हजार्ड इज अवॉइडेड.
महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. हे काय तुमचं फायर प्रूफ आहे, त्यामुळं आग लागण्याची शक्यता शक्यतो यामध्ये तुमची कमी आहे. ठीक आहे. हाय सेफ्टी फॉर वर्कर्स. जर तुमचं फायर प्रूफ असेल तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, तुमचं सेफ्टी या ठिकाणी वाढणार आहे. सेफ्टी कोणाची, जे काही वर्कर्स तिथे काम करतात त्यांची सेफ्टी फार महत्वाची आहे. आणि त्यांची सेफ्टी जर वाढवून देत असेल तर हे तुमचे ट्रान्सफॉर्मर चांगले. ठीक आहे. लेस पोल्युशन हा पण महत्वाचा पॉईंट आहे. ह्या ऍक्च्युली आपले जे काही इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत त्याच्या थ्रू काय पोल्युशन तुमचं कमी होते. पण अशा काही गोष्टी त्याच्या थ्रू होत असतात. फॉर एक्झाम्पल तुमचे फर्नेसेस असतील वगैरे, पण ह्या ठिकाणी ह्या ट्रान्सफॉर्मर तुमचे पोल्युशन कमी होते. लेस टेम्परेचर राईज ऑब्व्हियसली लेस असणार आहे, त्यामुळे तर आपलं काय आहे, फायर प्रूफ आहे. कॉम्पॅक्ट साईज जी काय असते छोटे असते, त्यामुळं तो एक फायदा आहे ह्याचा. लो मेंटेनन्स ह्याचा काय कमी आहे. हे काय होतं, तुमचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मरचे, जे काय आपण एनर्जी एफिशियंट ट्रान्सफॉर्मर आहे आपण रिप्लेस करणार आहोत कशाबरोबर, तुमच्या कन्व्हर्शन बरोबर. ठीक आहे. त्यानंतर काही डिसएडव्हान्टेजेस आहे त्याचे. लेस व्होल्टेज लेवल अप टू 11 kV. अप टू 11 kV साठी आपण हे वापरू शकतोय. लेस कॅपॅसिटी अप टू 2.5 MVA. 2.5 MVA पर्यंत आपण हे ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो. हे काही डिसएडव्हान्टेजेस होते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल, जे काही टाइप्स आहेत एनर्जी एफिशियंट ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतोय. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण अदर जे टाइप्स आहेत तुमच्या मोटरच्या दृष्टिकोनातून ते बघणार आहोत. थँक्यू.